नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी केळीचं शिकरण हे रेसिपी घेऊन आलेली आहे. तेही अगदी वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे हे केळीचं शिकरण. चला तर मग केळीचं शिकरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर मी इथं शिकरण वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे. केळीचं शिकरण बनवायचं त्यासाठी मी इथं 2 केळी वापरलेलं आहे. तर मी इथं 2 केळी घेतलेलं आहे. तर हे केळी आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तर सगळ्यात अगोदर मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि त्यामध्ये हे केळीचे तुकडे केळीचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून घेऊयात आणि हे मिक्सरमधून आता आपण काढून घेऊयात. तर आपण केळी हे आपण छान व्यवस्थित मिक्सरमधून त्याची केळीचं पेस्ट बनवणार आहोत. तर चमच्यानं छान व्यवस्थित पेस्ट होत नाही, त्यामुळे मी मिक्सरमधून काढून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता की आपण हे छान व्यवस्थित पेस्ट झालेली आहे केळीचं. तर आपण एका वाटीमध्ये केळीचं पेस्ट काढून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता की छान व्यवस्थित केळीचं पेस्ट झालेलं आहे. तर आता आपण शिकरण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर या केळीच्या पेस्टमध्ये साखर घालूया. तर साखर तुम्हाला चवीनुसार टाकायची आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर वापरू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथं जायफळ वापरत आहे, म्हणजे मी जायफळ पावडर वापरत आहे इथं मी. तर आपण त्यानंतर मी 4 बदाम घेतलेला आहे, ते सुद्धा किसून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊया. तर इथं मी गरम केलेलं दूध थंड करून घेतलेलं आहे. तर ते थंड झालेलं दूध यामध्ये टाकून घेऊयात आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही इथं बघू शकता की आपलं छान असं केळीचं शिकरण तयार झालेलं आहे. जर तुम्हाला लगेच शिकरण खायचं असेल तर तुम्ही लगेच खाऊही शकता, किंवा तुम्हाला थंड असं शिकरण खायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर खाल्लं तरी चालेल. अजून तुम्ही शिकरणमधून छान केळीचे तुकडे टाकू शकता. तर मी इथे तुम्हाला दाखवते. मी इथे 2 केळीचे तुकडे करून घेतलेला आहे बारीक, आणि हे तुकडे मी याच्यामध्ये टाकून घेते. तर अशा पद्धतीने हे छान केळीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि याच्यामध्ये मिक्स करायचे. तर तुम्ही तर बघू शकता एकदम छान आणि चविष्ट अशी केळीचं शिकरण तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे शिकरण तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तसंसुद्धा खाऊ शकता. तर बघा इथे किती छान असं शिकरण तयार झालेलं आहे आणि खूप छान लागतं, आणि मी वेगळ्या पद्धतीने शिकरण केलेलं आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की हे शिकरण कसं झालेलं आहे. जर तुम्हाला या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझी नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील. आणि माझी रेसिपी एकदम झटपट अशा रेसिपी आहेत. चला तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.